बस्ती आयुर्वेदात बस्तीला अर्धी चिकित्सा सांगितलेली आहे. कारणही तसंच आहे. कारण का बस्ती म्हणजे वाताच्या वादळाला शांत करणारं कर्म. वात पित्त कफ या त्रिदोषांवर आपलं शरीर अवलंबून आहे. त्यापैकी वाताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण आयुर्वेदामध्ये वाताचे सर्वात जास्त व्याधी सांगितलेले आहेत. साधारण 80च्या वर वाताचे डिसीजेस आहेत. हा वात कशामुळे वाढतो बरं? तर काही आपल्या जेवणाच्या चुकीच्या सवयी म्हणू शकतो आपण, किंवा वातूळ खाणं, अवेळी जेवण, जागरण, स्ट्रेस, बेकरी पदार्थ किंवा मैदा प्रोडक्ट याचं आहारामध्ये जास्त सेवन, या गोष्टींमुळे शरीरातला वात वाढतो. वात वाढला आहे हे कसं ओळखावं? तर शरीरात गॅसेस होणं, कॉन्स्टिपेशन होणं, डायजेशनचे इश्यूज येणं, त्याच्यानंतर संधिगत वात, आमवात, युरिक ॲसिड, सियाटिका, पिरियड्सच्या वेळेस पेन, त्याच्यानंतर निद्रानाश, अस्वस्थता, शरीरात अशक्तपणा जाणवणे, ही सर्व वाताची लक्षणं आपण नक्कीच म्हणू शकतो. या वातावरची प्रमुख चिकित्सा बस्ती सांगितलेली आहे. वैद्य तुमच्या प्रकृतीनुसार, आजारानुसार किंवा तुमचं नाडी परीक्षण करून कोणते तेल, कोणता काढा किंवा कोणतं घृत वापरायचं हे ठरवतं. आणि या सर्व तेल, काढा, घृताचा वापर करून तुमच्या शरीरातल्या वाताचं शोधन केलं जातं. शोधन म्हणजे वाताला शरीराबाहेर काढलं जातं. रिज्युनेशन म्हणजे शरीराला एक नवीन चैतन्य मिळतं. अँटी एजिंग ही प्रोसेस तुमच्या शरीरामध्ये सुरू होते. स्त्रियांमध्ये पाळीच्या तक्रारी झाल्या किंवा इनफर्टिलिटी झाल्या, या सर्वांवर बस्ती हे एक रामबाण उपाय ठरतं.